नमस्कार, मी सुनील शिवलाल राजपूत, संचालक इन्स्पायर शिक्षण समूह, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. बघा, जे शहरी भागातील विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावलेले असतात व त्या विद्यार्थ्यांना जे त्यांचे पालक असतात त्यांचे 100% सहकार्य असते. आता त्या विद्यार्थ्यांनी जसं की अभ्यासक्रम असेल, त्याचबरोबर स्पोकन असेल, हँडरायटिंग असेल, त्याचबरोबर अबॅकस असेल, असे अनेक प्रकारचे क्लासेस लावलेले असतात. व ज्यावेळेस वेळ आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची येते तर आपले पालक क्लास लावत असताना कमीत कमी 100 वेळेस विचार करतात का फीस कशी असेल, कमी आहे का जास्त आहे. हा विचार करत करत त्यांना जवळजवळ 6 महिने लागतात आणि विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे ते क्लासेस लावत नाही. आज आपल्या ग्रामीण भागातील अशी परिस्थिती आहे का शाळेमध्ये एक वर्गामध्ये जवळजवळ 100 विद्यार्थी असतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थी असतील. तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचं लक्ष असेलच अशातला भाग नाही. तरी सुद्धा शाळेतील जे शिक्षक असतात ते प्रामाणिकपणे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. पण अर्ध्या तासामध्ये जवळजवळ 100 विद्यार्थ्यांना हँडल करणं एका लेक्चरमध्ये ते शक्य नाही. तर ज्यावेळेस क्लास लावण्याची गोष्ट येते तर आपले ग्रामीण भागातील जे पालक असतात ते सांगतात की नाही, कुठं पैसे आपले वाया घालायचे, मुलं तरी काय करणार क्लास लावून. अशा अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात व विद्यार्थ्यांचा तिथं जो कॉन्फिडन्स असतो किंवा विश्वास असतो तो कुठेतरी कमी होतो. माझं एकच सांगायचं आहे का जर शहरी भागातील विद्यार्थी असेल तर त्यांचे इयत्ता पहिलीपासून किंवा त्याच्यापेक्षाही खाली ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी असेल, तर यामध्ये त्यांचे 2-2, 4-4 क्लासेस असतात. त्यांचं खेळण्याचे सुद्धा क्लासेस असतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस त्यांच्या घरचे त्यांना लावून देतात व शहरी भागामध्ये जी फीस आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती क्लासेसचे जे शिक्षक असतात ते घेतात आणि त्यांचं बरोबरही आहे, कारण शहरामध्ये जो लागणारा खर्च आहे तो जास्त असतो. तर त्याचप्रमाणे जर ग्रामीण भागामध्ये एखादा क्लास सुरू झाला तर पालकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात का नाही क्लास लावून काही फायदा होणार नाही, तर पालकांना एकच सांगायचं आहे का आता सध्याचं जे काळ आहे ते आहे पूर्ण स्पर्धेचं आणि जर ह्या स्पर्धेच्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जर टिकवायचं असेल आणि आपल्या विद्यार्थ्यांना जर यशस्वी होताना बघायचे असेल तर विद्यार्थ्यांना क्लास लावणे ही त्यांच्यासाठी आजची मूलभूत गरज आहे. कारण शाळेमध्ये तर शिक्षक प्रामाणिक पद्धतीने शिकवतातच, पण त्याचबरोबर त्यांचं बेसिक असेल, त्याचबरोबर त्यांचे हस्ताक्षर असेल, त्यांचे स्कॉलरशिप असेल, त्यांचं विद्यार्थ्यांची सुरुवात रीडिंग पासून असेल, रायटिंग पासून असेल, हे प्रत्येक गोष्ट त्यांची इम्प्रूव्ह करणं आज गरजेचं आहे आणि आपण ते कुठेतरी विसरत जातोय. ग्रामीण भागातील पालकांचं 100 गोष्टींकडे लक्ष असते, पण सर्वात महत्वाचं म्हणजे जी त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे म्हणजेच लेकरं, त्यांच्याकडे कुठेतरी कमी लक्ष होत जातोय. कारण मी जवळजवळ 10 खेड्यांमध्ये काम करतो आणि ते काम करत असताना मला असे जाणवले की ग्रामीण भागातील जे तरी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतात. एखादा सण असेल, वार असेल, काहीतरी कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी ते 100% पैसे खर्च करतात, पण ज्यावेळेस शिक्षणाचा विषय निघतो तर ते विषय निघताच त्याला कुठेतरी टाळल्या जाते. तर माझी एकच विनंती असेल ग्रामीण भागातील पालकांना का आपल्या मुलांचे क्लासेस लावणे ही आज गरज आहे. माझ्याकडेच लावा किंवा माझ्या शिक्षण समूहामध्येच लावा अशातला भाग नाही. तुम्ही कोणत्याही क्लासेसमध्ये लावा, ज्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने शिकवले जाते त्या ठिकाणी तुम्ही क्लासेस लावा. पण मुलांची क्लासेस लावणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आज बाकीचे जे विद्यार्थी आहेत फक्त त्यांच्या एवढा आपला मुलगा हुशार आहे हे म्हणून चालणार नाही. तर आपला मुलगा बाकीच्या सर्वच मुलांपेक्षा हुशार आहे तेव्हा कुठे त्याचे यशस्वी होण्याचे चान्सेस वाढेल. नाहीतर आज जो जमाना आहे तो पूर्ण AI असेल, ChatGPT असेल याच्या भरोशावरती चालत जात आहे. कारण आज जर तुम्ही विचार केला तर लाखो करोडो लोकांचे जे काम आहे ते आज हातामधून चालल्या जात आहे. त्यांना लोकांना नोकऱ्यांवरून काढण्यात येत आहे, कारण आज सगळं सिस्टम जे आहे ते रोबोटिक सिस्टम आला आहे, AI सिस्टम आला आहे, ChatGPT सिस्टम आला आहे. तर सांगायचं
हेच उद्देश आहे का विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिकवा आणि या स्पर्धेच्या काळामध्ये टिकवण्यासाठी त्यांना जेवढं जास्त शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त अभ्यास करायला लावणं गरजेचं आहे. कारण जर आज आपण विचार करायला गेलो तर जागा असतात, एखाद्या नोकरीच्या जागा असतात 200-300 जागा असतात आणि त्याच्यासाठी फॉर्म असतात 20 लाख 30 लाख एवढी स्पर्धा आज वाढलेली आहे. मला सांगा 200-300 जागांसाठी जर एवढी स्पर्धा असेल तर आपले लेकरं अजून तर 10वीलाच आहे, 11वीला आहे, 12वीला आहे, ते मोठे होईपर्यंत किती स्पर्धा असेल. जागा असेल 100 आणि फॉर्म असतील 40 लाख 50 लाख. तर स्पर्धा खूप भयंकर असणार आहे इथून पुढं. आणि बाकीचे जे इतर काम आहे ते सुद्धा आज पूर्ण टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने केल्या जात आहे. म्हणजे कुठे ना कुठे आज जो रोजगार आहे तो कमी होत जातोय. म्हणून एकच गोष्ट आपल्याला या सर्व AI आणि ChatGPTच्या माध्यमातून वाचवू शकते, ते फक्त आणि फक्त अभ्यास. जेवढं विद्यार्थ्यांनी अभ्यास केलं ते गरजेचं आहे. आज पालकांना असं वाटतं का 5,000 जातात, 10,000 जातात, 15,000 जे काही जातील, तर त्याच्यामध्ये पालक म्हणतात का नाही हे खूप जास्तीत जास्त आमचे पैसे जातात. पण काय होईल पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस नोकरी मिळणार नाही किंवा ते समाजात वावरण्यासाठी जेवढं शिक्षण पाहिजे तेवढं सुद्धा त्यांच्याकडे ज्यावेळेस नसेल त्यावेळेस खूप मोठे त्यांना प्रॉब्लेम येतील. आणि आज कोणी जर सत्य परिस्थितीवरती कोणी बोलत नाही, पण आपल्या ग्रामीण भागाची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती जर बोलायचं झालं शिक्षणाचं त्या गोष्टीचं लोक म्हणतात संबंध नाही, पण संबंध येतो. आज जर आपल्याकडे ग्रामीण भागातले जर विद्यार्थी जर बघितले त्यांचे ज्यावेळेस मोठं होण्याचं किंवा त्यांचं जे फ्युचर प्लॅन असतं ते ज्यावेळेस त्यांना साकार करायचं असतं तर मुलांना कुठेतरी त्या गोष्टीसाठी आज पैसे द्यावे लागत आहेत. फक्त कशामुळे का शिक्षणाच्या अभावामुळे. शिक्षण कुठेतरी कमी आहे, नोकरी नाहीये, तर ह्या कारणांसाठी आज विद्यार्थी खूप मागे राहत आहे. तर जे ग्रामीण भागातील पालक आहे त्यांनी आपल्या मुलांवरती आपल्या लेकरांवरती थोडेफार खर्च करायला सुरुवात करा. त्यांच्या शिक्षणाकडे जेवढी जास्तीत जास्त लक्ष जाईल तेवढं त्यांचा फायदा होईल आणि येणारं त्यांचं जे भविष्य आहे ते कुठेतरी सिक्युअर राहील. कारण आज त्यांच्यासाठी आपण एखादी प्रॉपर्टी एखादी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतोय ते त्यांच्या उपयोगी येणार नाही. फक्त त्यांचे जे उपयोगी येईल नंतर ते शिक्षण येईल. कारण आजकालचा जो काळ आहे संपत्ती तर प्रॉपर्टी हे तर महत्वाचीच गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी जी गरज आहे ती आहे शिक्षण. आणि आपण 10 वेळेस विचार करतो की नाही माझ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट नाही आलं, माझा विद्यार्थी हुशारच होत नाही आहे, माझा मुलगा फक्त इकडे तिकडे फिरतो, हिऊ करतो त्यू करतो, अशा आपण कारणं देतो. आणि जेव्हा खर्च करायची वेळ येते किंवा त्याची फीस द्यायची वेळ येते तेव्हा पालकांचा पूर्णपणे निगेटिव्ह रिस्पॉन्स असतो. तर इन्स्पायर शिक्षण समूहाच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेल की आपल्या मुलांना शिकवणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं तर शिक्षणच हे एक असं आजचं प्लॅटफॉर्म आहे का ते आपल्या विद्यार्थ्यांना समाजात जगत असताना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जगत असताना आपले नाव लौकिक करत असते आणि आपल्याला जगण्यासाठी ज्या महत्त्वाकांक्षी गोष्टी असतात ते सुद्धा पुरवण्याचं काम करत असते. धन्यवाद.